महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। छत्रपती संभाजीनगर, फडणवीस शिंदे एकाच हॉटेलमध्ये मुक्काम, पण शिंदे फडणवीसांची भेट नाही। दोघेही म्हणाले आम्ही संपर्कात आहोत। छत्रपती संभाजीनगर दौरा, महायुतीच्या सर्वोच्च नेत्यांनी एकमेकांना का टाळले? राज्याच्या राजकारणात महायुतीतील दोन घटक पक्ष भाजप आणि शिंदे सेना यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे। शहरात प्रचार दौऱ्यानिमित्त आलेले राज्याचे दोन्ही सर्वोच्च नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी रात्री शहरातील एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी होते। मात्र एकाच छताखाली असूनही या दोन प्रमुख नेत्यांनी एकमेकांशी भेटणे किंवा बोलणे पूर्णपणे टाळले। महायुतीतील मित्रपक्षामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला आहे। शिंदे गटातील अनेक नेत्यांना भाजप प्रवेश देत असून दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर निशाणा साधत आहेत। आमदार संतोष बांगर आणि भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्यातील टोकाच्या वाकयुद्धानंतर बांगर यांच्या घरावर पोलिसांचा छापा पडला, तर आमदार निलेश राणे यांच्यावर भाजप नेत्यांच्या घरी पैसे सापडल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला। आता शहाजीबापू पाटील यांच्या घरावर देखील पोलिसांचा छापा पडला आहे। या घटनाक्रमामुळे शिंदे गटात आधीच अस्वस्थता आहे। याच पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांच्या नॉन मीटिंगला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे। निवडणुकीमध्ये प्रत्येकाचा प्रयत्न असतो जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचलं पाहिजे, असा आमचा देखील तो प्रयत्न आहे। आणि शेवटी निवडणूक जी असते, आणि ही विशेषतः निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। आपल्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते इतका श्रम करतात, इतकी धावपळ करतात, त्यामुळे त्यांची अपेक्षा असते की त्यांच्या निवडणुकीमध्ये आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। त्यामुळे तो आमचा प्रयत्न आहे, आम्ही तो प्रयत्न करतो। या निवडणुकीमध्ये विरोधक कुठे दिसले नाही, तुम्ही म्हणजे सत्ताधारीच प्रचार करतात, सत्ताधाऱ्याच्याही भूमिकेत तुम्ही आणि विरोधकांच्याही भूमिकेत तुम्ही टीका करताना। नाही, आम्ही एकमेकावर, मी तरी पूर्ण निवडणूक झाली, मित्रांवर टीका तर सोडा, विरोधकांवरही टीका केलेली नाही। मला एकही स्टेटमेंट, आता शेवटचा प्रचाराचा दिवस आहे, एका नेत्याच्या विरोधात बोललो, एका पक्षाच्या विरोधात बोललो, मी कोणाच्याच विरोधात बोललो नाही। शेवटी एक आपण पॉझिटिव्ह अजेंडा घेऊन या ठिकाणून चाललो आहोत आणि एक सकारात्मक मत आपण मागतो आहोत। त्यामुळे मी कोणाच्या विरोधात बोलत नाही, बोलण्याचं कारण आहे। शहाजी बापूंच्या तिथे काल रेड पडली त्यांच्या कार्यालयात, आपल्यासोबत सत्तेत आहे शिवसेना आणि त्यांच्याकडे रात्री निवडणूक कार्यालयात रेड झाली। असं आहे, मला याची कल्पना नाही, पण कोणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर आहे याच्यावरून रेट ठरत नसते। समजा एखादी तक्रार आली, आमचे काही कार्यकर्त्यांच्या संदर्भात तक्रार आली, तर त्याही ठिकाणी चौकशी करता गेले। इव्हन अनेक वेळा माझी देखील गाडी तपासली जाते। त्याच्यामुळे याच्यामध्ये काही सत्ता आणि विरोधक वगैरे असल्या कुठल्या गोष्टी नसतात। सर, महायुतीत घुसघुस नाही असं सातत्याने तुम्ही सांगता, मात्र एक गोष्ट असं, दोघेही एकाच ठिकाणी आहात, भेट झाली नाही, काय झालं? मला वाटलंच की आता दिवसभराकरता तुम्हाला एक खाद्य मिळालेलं आहे। असं आहे, मी रात्री उशिरा आलो आणि मी त्यांच्यापेक्षा लवकर चाललो आहे, कारण मी माहिती घेतली त्यांची सभा माझ्या 1 तास नंतर आहे। त्यामुळे भेट झाली नाही, उद्या होईल, त्याला काय। म्हणजे शेवटी आम्ही दोघेही आता प्रचारात पूर्णपणे मग्न आहोत। फोनवर तर आमचं बोलणं रोजच होतं, त्याच्यामुळे आता भेट झाली नाही झाली ते तयार व्हायचे आहेत। मला लवकर निघायचं आहे, कारण माझ्या सभा लवकर ठेवल्या आहेत। यात कोणची मोठी गोष्ट आहे? तुम्ही चालवा दिवसभर, झाली नाही भेट, झाली नाही। असं आहे की आचारसंहिता, काही निवडणुका ज्या आहेत त्या अचानक रद्द झाल्या, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, कारण उद्या मतदान होतं आणि काल त्या निवडणुका रद्द झाल्या। मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे। या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे। अशा पद्धतीने तर प्रत्येक वेळी कोणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणूक पोस्टपोन होईल, असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही। कुठला कायदा निवडणूक आयोग काढताय, कुठला कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेताय याची मला कल्पना नाही। पण मी जो कायदा मी बघितलेला आहे, जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे, मी अनेक वकिलांशी देखील बोललो, त्या सगळ्यांचं मत आहे की अशा पद्धतीनं या निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेलाय म्हणून पुढे ढकलता येत नाही। काही तर अशा प्रकारचे देखील आहेत त्या ठिकाणी। आता निलंग्याचं आपण उदाहरण घेतलं, काल संभाजी पाटील निलंगेकर माझ्याशी बोलले, निलंग्यामध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण झाली,
एक कोणीतरी ज्याचा फॉर्म रद्द झाला होता तो कोर्टात गेला, कोर्टाने त्याचा फॉर्म रिजेक्ट केला, तो काही ॲक्सेप्ट केला नाही. त्यामुळे मग ज्यांनी फॉर्म भरले त्यांना पूर्ण वेळ मिळाला, परत घेण्याचा पूर्ण वेळ मिळाला, प्रचाराचा पूर्ण वेळ मिळाला, आणि कोणीतरी पार्टी केलं होतं म्हणून या ठिकाणी निवडणूक पोस्टपोन करणं हे अतिशय चुकीचं आहे. अर्थात निवडणूक आयोग स्वायत्त आहे, त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पण माझं मत आहे की कायदेशीररित्या या ज्या निवडणूक आयोगाने पोस्टपोन केलेल्या आहेत त्या पूर्णपणे चूक आहेत. आणि त्यानंतर आता पुन्हा म्हणजे हा त्या कॅन्डिडेट्सवर किती अन्याय, ज्यांनी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या आणि आता उद्या निवडणूक आहे, आज तुम्ही पोस्टपोन करून टाकता. त्यांचे श्रम, त्यांची मेहनत, या सगळ्या गोष्टी गेल्या वाया. आता 15-15, 20-20 दिवस पुन्हा त्यांनी प्रचार करायचा, हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे. आणि या संदर्भात निश्चितपणे आता तर निवडणूक होऊन जाईल, पण आम्ही या संदर्भातलं एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला निश्चितपणे देऊ की अशा पद्धतीने या निवडणुका पोस्टपोन करणं चुकीचं होतं. नगर विकास विभागानं पण याचा चुकीचा अर्थ लावला नाही का? मग आता नगर विकास विभागाचा याच्यात संबंधच नाहीये. याच्यामध्ये संबंध हा फक्त या ठिकाणी इलेक्शन कमिशनचा आहे. इलेक्शन कमिशन पूर्णपणे स्वायत्त आहे. इलेक्शन कमिशनला काल अनेक रिप्रेझेंटेशन्स गेले, कलेक्टर्सची VC देखील झाली, अनेक कलेक्टर्सनी देखील आपलं मत मांडलं. पण आता जो काही निर्णय त्यांनी घेतलाय, शेवटी मी एकदा सांगितलं त्यांनी घेतलेला निर्णय आहे, त्यामुळे आता तो निर्णय तर मान्य करावा लागेल. पण माझं मत आहे की हा निर्णय चूक आहे. सर, भाजपचा एक सर्वे, इंटरनल सर्वे केला ज्यामध्ये 175 नगराध्यक्ष निवडून याचा दावा केला. हे असा कुठला सर्वे मला माहिती नाही, पण एवढंच मी सांगतो की या निवडणुकीमध्ये नंबर 1चा पक्ष भाजप राहील. आमचे दोन्ही मित्र पक्ष जे आहेत ते त्याच्या खालोखाल राहतील. आणि एकूणच या निवडणुकीमध्ये महायुतीतले जे तिन्ही पक्ष आहेत, हे तिन्ही पक्ष या ठिकाणी एकूण ज्या काही निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांपैकी 70-75% जागांवर आमचेच पक्ष निवडून येतील, हे तिन्ही पक्ष निवडून येतील, हा माझा विश्वास आहे. त्यांना तुम्ही सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या, बरं व्हावं म्हणून. बरे झालेत, परत आले. काय आनंदाची गोष्ट आहे. बघा, असं आहे की ते बरे झाले याबद्दल मला अतिशय आनंद आहे. ते त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतो. पण कोणीही आमचा शत्रू नाही आहे, आमचे राजकीय विरोधक आहेत. ती काय चौकशी होईल आणि त्याच्यामध्ये काय एवढं सिरियसली घेण्यासारखं नाहीये. रात्री तुम्ही एकत्र हॉटेलमध्ये होते, काही संवाद झाला, भेट झाली, मुख्यमंत्री मी उपमुख्यमंत्री? अगोदर आलो होतो आणि मुख्यमंत्री महोदय नंतर आले होते आणि इथं एकत्र बैठकांमध्ये सभा होत्या. आता त्याच्यामध्ये फोनवर आमची चर्चा होत असते. महायुती निवडणूक आयोगावर चर्चा होईल, चर्चा तर रोज चालू असते आमची. सध्याचे आरोप, निवडणूक आयोगाने जे सध्याचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत एकमेकांवर, त्या पार्श्वभूमीवर काहीतरी एकत्रितपणे एक बैठक होते समन्वयासाठी असं कळतंय. आरोप प्रत्यारोप मी केले, मुख्यमंत्र्यांनी केलेत? बिलकुल केले नाही. आम्ही ही निवडणूक स्थानिक पातळीवरची आहे, स्थानिक विषयांना घेऊन करतोय. स्थानिक विषयांचा विषय जो त्या ठिकाणी आहे, स्थानिक समस्या आहे, स्थानिक प्रश्न आहे, ही स्थानिक प्रश्नावरची निवडणूक आहे, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे इथं राजकीय भाषण करणं काही त्याची आवश्यकता नाही. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो, लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. कार्यकर्त्यांची निवडणूक त्यांनाही अपेक्षा असते आपल्या नेत्यांनी यावं. त्यामुळे आम्ही प्रचार करतोय, डेव्हलपमेंटवर प्रचार करतोय. निवडणूक आयोगाने जे निवडणुका रद्द केल्या त्याविषयी मुख्यमंत्र्यांनी खंत व्यक्त केली आणि हा निर्णय थेट चुकीचा आहे असं म्हटलं. खरं म्हणजे एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली, ती सगळी प्रोसेस कंप्लीट झाली, त्यानंतर निवडणुका कधी थांबवल्या जात नाहीत. परंतु यावेळेस निवडणुका त्या ठिकाणी थांबवल्या गेल्या, हे मला वाटतं मी पूर्ण माहिती घेऊन यावर बोलेन. परंतु निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कधी निवडणूक अशा प्रकारे थांबवली जात नाही. पण दुर्दैवाने तशी घटना घडलेली, त्याची मी माहिती तुमचा पुतळा काढणार आहे, तुमचे 35 आमदार बोलणार आहेत असं संजय राऊत म्हणाले. अमित शहा पुतळा काढणार, त्यांच्या तब्येतीला शुभेच्छा देतो. ओके, थँक्यू. काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस? पत्रकारांनी दोन्ही नेत्यांची भेट न झाल्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारण दिले. मी रात्री उशिरा आलो, तसेच आता सकाळी लवकर प्रचार दौऱ्याला निघायचे असल्याने मी त्यांना भेटलेलो नाही. मात्र आम्ही फोनवर बोलतो. उपमुख्यमंत्री शिंदेंची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याचीच ओढली. आम्ही दोघेही प्रचाराच्या लगबगीमध्ये आहोत, पण आम्ही फोनवर एकमेकांच्या संपर्कात असतो.
असे त्यांनी स्पष्ट केले. शिंदे गटाची वाढती अस्वस्थता. शिंदे गटाचे नेते भाजपमध्ये दाखल होत असताना तसेच आमदार बांगर निलेश राणे आणि शहाजी बापूंसारख्या आमदारांवर पोलीस कारवाईचे संकेत मिळत असताना या दोन नेत्यांनी एकमेकांना भेटणे टाळल्यामुळे शिंदे गट अधिकच अस्वस्थ झाला आहे. महायुतीतील नेतृत्वाच्या संबंधात सर्व काही आलबेल नसून दोन्ही नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर.